नमस्कार. आपला पुढचा टाईप आहे मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टरमध्ये पुढचा एक टाईप आहे तो आपण आज बघणार आहोत. असा आहे कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न. म्हणजे काय? ट्रूथ टेबल तयार करायचा. ट्रूथ टेबल म्हणजे द टेबल दॅट गिव्स ट्रूथ व्हॅल्यू ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट्स. असा टेबल की ज्याच्यामध्ये आपल्याला दिलेल्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू कळते. त्याच्यामध्ये रोज आणि कॉलम्स असतात, आडव्या लाईन्स असतात, उभ्या लाईन्स असतात. कसा तयार करायचा ते आपण बघणार आहोत. कन्स्ट्रक्ट किंवा प्रिपेअर द ट्रूथ टेबल ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न. स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे काय की असं सिंबॉलिक फॉर्म की ज्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त कनेक्टिव्ह असतात त्याला काय म्हणतात? स्टेटमेंट पॅटर्न. म्हणजे स्टेटमेंटच असतात, एक मोठं स्टेटमेंट असतं त्याला म्हणतात स्टेटमेंट पॅटर्न. तर या एक्झाम्पल मध्ये पहिलं आपण लिहिलंय कन्स्ट्रक्ट और प्रिपेअर किंवा ऑब्टेन असं म्हणू शकता. ट्रूथ टेबल ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न. पहिलं आहे पी अँड निगेशन क्यू और पी एम्प्लाइज क्यू. आता याच्यात अँड आहे, और पण आहे, निगेशन आहे, एम्प्लाइज आहे किंवा इव्हन ओनली हे आपले 5 कनेक्टिव्ह घेऊन अनेक स्टेटमेंट पॅटर्न आपल्याला तयार करता येतात आणि त्याचा ट्रूथ टेबल तयार करता येतो. आता त्याच्यामध्ये प्रॉपर स्टेटमेंट किती आहे? म्हणजे पी आणि क्यू दिसतोय तुम्हाला, जसं सेट मध्ये ए बी ए डॅश बी डॅश असे सेट असतात किंवा एवढे सी पण असतो. तर इथे स्टेटमेंटच्या बाबतीत पी क्यू आर असे स्टेटमेंट असतात त्या दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये. त्याच्यामध्ये पी आणि क्यू दिसतोय, फक्त आर आहे का? आर किंवा एस आहे का याच्यामध्ये? नाही, फक्त पी आणि क्यू आहे. याचा ट्रूथ टेबल तयार करायचा असेल तर काय करायचं? मग पी क्यू आहे का नाही, एक 2 कॉलम घेऊन टाकायचे. पहिल्यांदा एक पी चा आणि क्यू चा. कितीही लांबचं स्टेटमेंट असलं आणि त्याच्यामध्ये आपल्याला पी आणि क्यू दिसतंय, फक्त आर वगैरे नाहीये, एस वगैरे नाहीये, तर हे 2 कॉलम घेऊन टाकायचे. त्याच्यानंतर आता जसं आपल्याला हे याची ट्रूथ व्हॅल्यू काढायची, त्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त ब्रॅकेट आहे, तर पहिल्यांदा ई हा याचा विचार. आता याच्यामध्ये काय लागतंय तुम्हाला? पी अँड निगेशन क्यू. निगेशन क्यू लागतोय का नाही, म्हणून एक कॉलम निगेशन क्यू चा घ्यायचा. जसं ए इंटरसेक्शन बी डॅश काढायचे, तर आपण बी डॅश काढून घेऊ का नाही अगोदर, मग ए आणि बी डॅश चं इंटरसेक्शन घेऊ. तसं इथे पी अँड निगेशन क्यू आहे, तर एक क्यू चा कॉलम तर आपण घेतलेलाच आहे, तर निगेशन क्यू चा एक घेऊन टाकायचा. नंतर निगेशन पी चा घ्यायचा का नाही. आता याच्यामध्ये कुठे निगेशन पी दिसतंय का? नाही दिसत. जर असता तर निगेशन पी पण आपण इथे कॉलम घेऊन टाकतात. नंतर आता हा निगेशन क्यू चा घेतला, मग हा ब्रॅकेट आपल्याला सोडवता येईल. मागच्या एक्झाम्पल मध्ये, मागच्या व्हिडिओत पाहिलं आपण, पी ची किंमत टाकली होती अँड मग क्यू ची टाकली, मग निगेशन क्यू काय तो लिहिला. तसं इथे आता तिसरा चौथा कॉलम हा घ्यायचा, पी अँड निगेशन क्यू हा कॉलम. म्हणजे हे संपलं बघा, हे हा ब्रॅकेट संपला. नंतर पी एम्प्लाइज क्यू आहे का नाही, हा कॉलम पी एम्प्लाइज क्यू घेऊन द्यायचा. अजून पूर्ण स्टेटमेंट आला का? पूर्ण स्टेटमेंट येईपर्यंत कॉलम वाढवत जायचे. आता याचा कॉलम झाला, याचा कॉलम झाला, पण टोटल जे स्टेटमेंट आहे त्याचा कॉलम, शेवटचा कॉलम ट्रूथ टेबल मध्ये शेवटचा कॉलम म्हणजे दिलेलं स्टेटमेंट येतो. लक्षात घ्या, ट्रूथ टेबल मध्ये शेवटचा कॉलम म्हणजे दिलेलं स्टेटमेंट असतं.
ते दिलेलं स्टेटमेंट आलं की कॉलम संपले. त्याच्यानंतर आपल्याला कॉलम घ्यायची गरज नाही. आणि जेव्हा दोनच स्टेटमेंट असतील तेव्हा मी तुम्हाला असं सांगितलं आहे की काय करायचं, पहिल्या कॉलम मध्ये 2 वेळा टी आणि 2 वेळा एफ घ्यायचा, टी टी एफ एफ म्हणून टाकायचा. दुसरा जो कॉलम आहे तो टी एफ टी एफ असा घ्यायचा. नेहमीच जेव्हा कॉन्टिग्युअस असतील तेव्हा टी टी एफ एफ टी एफ टी एफ घ्यायचं, म्हणजे सगळे कॉम्बिनेशन आपल्याला मिळून जातात. सगळे कॉम्बिनेशन म्हणजे काय, दोघं ट्रू, पहिला ट्रू दुसरा फॉल्स, पहिला फॉल्स दुसरा ट्रू आणि दोघं फॉल्स. अजून काही कॉम्बिनेशन आहे का तिथे ट्रू फॉल्स नाही. एक तर दोघं ट्रू असेल दोघं फॉल्स असेल, पहिला ट्रू दुसरा फॉल्स असेल, पहिला फॉल्स दुसरा ट्रू असेल. तर हा क्रम जो आहे तो बदलवायचा नाही, टी टी लक्षात ठेवायचा नाही, टी टी एफ एफ टी एफ टी एफ करायचा बस. नंतर कॉलम नंबर 3 बघा काय आहे, निगेशन क्यू. इथे कॉलम नंबर 3 मध्ये काय आहे, निगेशन क्यू आहे. मग क्यू कडे बघा, निगेशन काय, टी चा निगेशन काय होईल एफ, एफ चं निगेशन होईल टी, या टी चं निगेशन होणार एफ आणि या एफ चं निगेशन होईल टी. हा टी एफ टी एफ आहे की नाही, हा होईल एफ टी निगेशन ऑफ क्यू. जर निगेशन पी असतं तर एफ एफ टी टी असं आलं असतं, तर निगेशन पी ची आपल्याला गरज नाही. आता पी अँड निगेशन क्यू आहे. अँड कशामध्ये आहे, पी आणि निगेशन. मग हा बघा हा पी चा कॉलम आहे आणि अँड काय घ्यायचा आहे, क्यू नाही घ्यायचा. अँड नंतर निगेशन क्यू घ्यायचं आहे, पी अँड निगेशन क्यू. म्हणजे हा कॉलम नंबर 4 सोडवण्यासाठी, कॉलम नंबर 4 मधील किमती लिहिण्यासाठी, कॉलम नंबर 4 मधील एंट्रीज लिहिण्यासाठी तुम्हाला पहिला आणि तिसरा कॉलम यूज करायचा आहे. कारण कसं आहे, पी अँड निगेशन क्यू आणि सिम्बॉल कोणता आहे, अँड. मग अँडचा रूल काय आहे, दोघं टी असतील तरच तो टी असतो. दोघं असं बघायचं, पहिला दोघं टी आहे का नाही, म्हणजे एफ लिहायचं कारण तो अँड आहे. दोघं टी आहे का इथे आहे म्हणून टी लिहायचा. इथे दोघं टी आहे का नाही, एफ लिहायचा. इथे दोघं टी आहे का नाही, एफ लिहायचा. अँड आहे म्हणून. हा जर ऑर असता तर नियम वेगळा आहे. ऑर मध्ये मग एक जरी टी असला तरी टी लिहितो आपण. आता एम्प्लॉईज पी आणि क्यू याच्यामध्ये एम्प्लॉईज वापरायचं. एम्प्लॉईज म्हणजे वन वे कंडिशनल म्हणतात, वन वे इम्प्लिकेशन. याच्यामध्ये एक सांगितलंय तुम्हाला, पहिला ट्रू आणि दुसरा फॉल्स असला तर फॉल्स, इतर वेळी ट्रू. म्हणजे टी एफ असं असलं तरच एफ त्याच्यामध्ये, बाकी लक्षातच ठेवायची गरज नाही. मग बघायचं ठीक आहे, पी कडे कॉलम नंबर 1, क्यू कॉलम नंबर 2. मग बघा टी 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 येणार, टी एफ बघा, पहिला टी आहे दुसरा एफ आहे, टी एफ एफ आहे. कारण टी एफ दिसला का एफ लिहायचं. मग आता एफ टी टी येणार, एफ एफ टी येणार. फक्त असं टी एफ दिसला नाही, दिसलं की एफ लिहायचा. आता शेवटचा कॉलम काय आहे, पी अँड निगेशन क्यू. बघा हा पी अँड निगेशन क्यू आणि पी एम्प्लॉईज क्यू हा पी आणि त्या दोघांमध्ये ऑर वापरायचं. म्हणजे हा ब्रॅकेट कुठे आहे, कॉलम नंबर 4. हा ब्रॅकेट कुठे आहे, कॉलम नंबर 5 मध्ये. आणि त्या दोघांमध्ये कोणतं कनेक्टिव्ह वापरायचंय, ऑर. ऑर मध्ये काय असतं, एक जरी टी असला तरी टी, या दोन कडे बघायचं. एफ टी एक जरी टी असला तरी टी, कारण ऑर आहे. टी एफ एक जरी टी असला तरी टी, एफ टी एक जरी टी असला तरी टी, एफ टी एक जरी टी असला तरी टी. तर शेवटच्या एंट्री सगळ्या टी आलेल्या आहेत.
काही वेळेस त्या सगळे एफ पर्यंत येईल, काही वेळेस टी एफ असं येईल, म्हणजे कसे येऊ शकतात. काही वेळेस पहिला टी शेवटचा टी मध्ये दोन एफ, कशाही किमती येऊ शकतात. नेहमीच सगळे टी येतील असं नाही, लक्षात घ्या. सगळेच नेहमी टी येतील असं नाही. पण याला पुढे जाऊन आपण नेक्स्ट पिरियडमध्ये घेणार आहोत की सगळे टी आले तर त्याला काय म्हणतात. आता इथे आलंच आहे तर सांगतो आहे मी की एखाद्या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये सगळेच टी आले तर त्याला टॉटॉलॉजी असं म्हणतात. सगळे टी आले तर, आणि सगळेच एफ आले तर त्याला म्हणतात कॉन्ट्राडिक्शन. ते आपण नेक्स्ट पिरियड मध्ये बघणार आहोत. कॉन्ट्राडिक्शन, सगळे एफ आले तर त्याला म्हणतात कॉन्ट्राडिक्शन किंवा फॉलसी. आता तुम्हाला जे नोट्स देतो मी त्याच्यामध्ये असं होतं की आता कदाचित मी पीडीएफ तयार करताना कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबलचे प्रॉब्लेम फोटो घेतोय आणि पीडीएफ तयार करतोय, तर त्याच्यामध्ये पुढचा टाईप ते पेज संपत नाही, पुढचा टाईप सुरू होऊन जातो. तर तसं होऊ शकतं की त्याच्यामध्ये पुढचे एक्झाम्पल येऊ शकतात. तर ते हेच असतील, फक्त सगळे टी आले तर त्याला टॉटॉलॉजी म्हणतात, सगळेच सगळे एफ आले तर त्याला म्हणतात कॉन्ट्राडिक्शन किंवा फॉलसी. म्हणजे ट्रूथ टेबलच तयार करायचंय पण फक्त एक्स्ट्रा लिहावं लागतं. ते टॉटॉलॉजी आहे, कॉन्ट्राडिक्शन आहे, आणि मिक्स आले. मिक्स म्हणजे काय, काही टी आले आणि काही एफ आले. टी पण आणि एफ पण आले, काही टी आले काही एफ आले. म्हणजे सगळे टी किंवा सगळे एफ नाही आले, काही टी आले आणि काही एफ आले तर त्याला म्हणतात कॉन्टिन्युएन्सी. कॉन्टिन्युएन्सी असं म्हणजे नायदर टॉटॉलॉजी नॉर कॉन्ट्राडिक्शन, इट इज कॉल्ड कॉन्टिन्युएन्सी. हे नेक्स्ट पिरियड मध्ये आपल्याला नाही. इथे सगळे टी आल्यामुळे मी तुम्हाला एक एक्स्ट्रा सांगितलं. जर मिक्स असते तर मी ते सांगितलंच नसतं. पुढच्या पिरियडला मी सांगणारच आहे की सगळे टी आले म्हणून त्याला टॉटॉलॉजी म्हणतात. आणि इथे बाय द वे सगळे टी आले म्हणून मी सांगून दिलं की असं जर आलं तर त्याला हे जे स्टेटमेंट पॅटर्न आहे त्याला टॉटॉलॉजी म्हणतात. मग काही वेळेस असं होईल की सगळे एफ येतील तेव्हा त्याला काय म्हणतील कॉन्ट्राडिक्शन. काही वेळेस असं होईल की काही टी येतील काही एफ येतील तेव्हा काय म्हणतील कॉन्टिन्युएन्सी. तर ते लक्षात घ्या. त्याच्यानंतर आपण पुढचं एक्झाम्पल बघू. याच्यावर तुम्हाला अनेक एक्झाम्पल बुकमध्ये दिले आहे. आपण पीडीएफ मध्ये पण अनेक एक्झाम्पल तुम्हाला सोडवून दिले आहे. ते बघा कसे आहेत, आणि एकदा तुम्हाला समजलं की कोणत्याही प्रकारचे पेपर तयार करता येतील. आता आपण पुढचं एक्झाम्पल बघू. 1 नंबरचं. प्रिपेअर द ट्रूथ टेबल ऑफ द किंवा कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल ऑफ P implies Q and Q implies negation R. हे बघा याच्यामध्ये काय आहे. P implies Q and Q implies negation of R असं आहे. अजून याला ब्रॅकेट देऊन पुढे तुम्ही एक्सटेंड करू शकता किंवा असंच सराव दिलं तरी चालेल. आता इथे P implies Q आहे, इथे निगेशन करू शकता, अँड करू शकता, इथे ऑर करू शकता, कोणत्याही प्रकारे करता येईल. पण मी ते बदल केला आहे. काय बदल आहे की याच्यामध्ये P आहे, Q आहे आणि R पण आहे. मागच्यामध्ये फक्त P आणि Q होतं, तर P Q R असं आहे. तर यावेळेस ट्रूथ टेबल तयार करताना सुरुवातीचे जे कॉलम आहेत ते 3 आहेत, म्हणजे P येईल, लक्षात घ्या. P नंतर दुसरा येणार Q, तिसरा येईल R. P Q R. आधी आपण फक्त P Q घेतलं होते, त्याच्यात R दिसतो की नाही, मग P Q R. नंतर हा ब्रॅकेट लागतो घेऊन.
पी एम्प्लॉईज क्यू. नंतर काय आहे निगेशन आर दिसतोय का? निगेशन आर. निगेशन पी आहे का? नाही. निगेशन क्यू नाही, म्हणून नाही घेतला. नंतर हा ब्रॅकेट घ्या. क्यू एम्प्लॉईज निगेशन आर, म्हणजे हा ब्रॅकेट निघाला, हा पण निघाला. आता शेवटच्या कॉलम मध्ये हे पूर्ण स्टेटमेंट येईल, लक्षात घ्या. शेवटचा कॉलम म्हणजे गिव्हन स्टेटमेंट असतो. शेवटचा कॉलम म्हणजे गिव्हन स्टेटमेंट असतो. आता तुम्ही बघा, हे तर आपण कोणतेही प्रॉब्लेम तयार करू शकतो. मी आताच तुमच्या समोर लिहिलं, पी एम्प्लॉईज किंवा ऍड आहे आणि ते एम्प्लॉईज आहे करत, तर मी हे बदलवून टाकतो, काही घडत नाही. इथे काय घेतोय? इकडून दे. मग काय होईल? इथे इकडून देते, इथे पण आपल्याला इकडून देते. कसं दिलं तर जे दिलं असेल एम्प्लॉई इकडे पण आहे म्हणून मी इथे बदलवलं, बाकी काही नाही. इफ एम्प्लॉईज असतात तर एम्प्लॉईज राहू द्या, ऑर असेल तर ऑर राहू द्या, अँड असेल तर अँड राहू द्या. मी असा बदल केला म्हणजे आपण असा बदल झाला तर तसा बदल टेबल मध्ये करायचा. दॅट इज नॉट सो डिफिकल्ट. जे आहे ते लिहायचं. आता इथे अजून एक लक्षात ठेवा, जेव्हा या दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये 3 स्टेटमेंट असतील तेव्हा आपण 3 कॉलम केलेले आहे, पण रो जे आहे ते 8 रो होते. जेव्हा पीक्यूआर असेल तेव्हा रो 4 नाही होणार, तेव्हा काय होते? 8 होते. तर ते असे लिहायचे बघा. पहिला जो कॉलम आहे तो 4 वेळा टी लिहून टाकायचा आणि 4 वेळा एफ लिहायचा. एवढं येईल. जेव्हा पीक्यूआर असेल तेव्हा टी टी एफ एफ नाही लिहायचा. 4 वेळा टी, 4 वेळा एफ असं लिहायचं. त्याच्यानंतर दुसरा जो कॉलम आहे कसा लिहायचा? टी टी एफ एफ, टी टी एफ एफ. पहिला 4 वेळा टी, 4 वेळा एफ. नंतर दुसरा टी टी एफ एफ, टी टी एफ एफ असा लिहायचा. आणि 3 नंबरचा जो कॉलम आहे तो काय लिहायचा? टी एफ टी एफ टी एफ टी एफ असं लिहायचं. म्हणजे सगळ्या पॉसिबिलिटीज ज्या 8 आहेत त्या येऊन जातात. तिघं स्टेटमेंट ट्रू असतील, तिघं फॉल्स असतील, पहिले 2 ट्रू असेल, नंतरचा फॉल्स असेल, सुरुवातीचे 2 फॉल्स असतील, नंतर ट्रू असेल, पहिला आणि तिसरा फॉल्स असेल, मधला ट्रू असेल, मधला फॉल्स असेल, पहिला आणि तिसरा ट्रू असेल. असे सगळे जे पॉसिबिलिटी आहे ते येऊन जातात. हे पाठ करायचं नाही, क्रम बदलायचा नाही. तर 4 वेळा टी, 4 वेळा एफ, टी टी एफ एफ, टी एफ टी एफ लिहायचं की सगळ्या पॉसिबिलिटीज येऊन जातात. जसं तुम्ही प्रोबॅबिलिटी चॅप्टर 10वी मध्ये पाहिले, 11वी मध्ये पाहिले, 3 कॉइन जर आपण टॉस केले तर टी एफ राहतो तर तिथे काय राहतो? हेड आणि टेल. मग पॉसिबिलिटी किती येतात? 8 येतात का नाही? इथे काय आहे? 3 स्टेटमेंट ट्रू फॉल्स, तिथे 3 कॉइन हेड और टेल असं येतं का नाही? तर तेच आहे. सगळे टी, सगळे एच असं राहतं. इथे फक्त टी एफ आहे. तर अशा प्रकारे हे लिहायचं. बाकीचे रूल सेम आहे. आता पी एम्प्लॉईज क्यू आहे, कॉलम नंबर 4. पी एम्प्लॉईज क्यू. मग पहिले 2 कॉलम बघा आणि एम्प्लॉईजचा रूल काय आहे? पी एफ असेल तर एफ, हा रूल आहे त्याचा. बाकी सगळे ट्रू. तेव्हा टी एफ आहे काय? ते नाही. इथे टी एफ आहे का? नाही. इथे टी एफ आहे का? हो. इथे टी एफ आहे. इथे टी एफ एफ टी नाही, टी एफ असलं तरच एफ लिहायचं. एफ टी एम मिनिट. आता सगळे जे एफ आहे हा टी ने सुरुवात असला आणि नंतर एफ असला तरच फॉल्स असतो. बाकी माझा इथे एफ ने सुरुवात आहे तर हे सगळे टी आहे. लक्षात घ्या.
एफ टी एफ असला तरच तो फॉल्स येतो, मग एफ ने सुरुवात आहे तर फॉल्स येणारच. निगेशन आर बघा, निगेशन करा. एफ टी एफ टी एफ टी एफ टी म्हणजे आर कडे बघा आणि त्याचं निगेशन करा. हे काय आहे ना, क्यू अँड निगेशन, क्यू इक्वली निगेशन आर. क्यू कुठे आहे, हा 2 नंबर निगेशन आर, हा 5 नंबरचा कॉलम. याच्यामध्ये काय, इफ अँड लिफ दोघं टी असतील तर टी लिहा आणि दोघं एफ असतील तरच एफ टी लिहा. हे बघा, हे 2 कॉलम बघायचे. काय काय ते दोघं टी किंवा दोघं एफ नाही, टी एफ आहे म्हणजे एफ. हे बघा इथे 2 टी टी आहे म्हणजे टी. इथे पहा दोघं एफ आहे, ट्रू. एक एफ आहे टी म्हणजे फॉल्स. इथे फॉल्स. हे बघा इथे दोघं टी आहे, इथे दोघं एफ आहे तरी टी. इथे मिक्स आहे म्हणजे एफ. दोघं टी असतील तर टी लिहायचा, दोघं एफ असतील तरी टी लिहायचा. एक टी आणि एक एफ आहे तर एफ लिहायचा. आता बघा, हा लास्ट कॉलम म्हणजे दिलेला स्टेटमेंट तो कोणत्या कॉलम आहे. हे बघा, हा कॉलम आहे तो आणि हा कॉलम. तर 4 नंबर आणि 6 नंबरच्या कॉलम मध्ये काय वापरायचं तुम्हाला, अँड. अँड मध्ये काय असतं, मग दोघं टी असतील तरच टी असं बघायचं. दोघं टी असतील तर टी. हे बघा इथे दोघं टी आहे तर टी. इथे दोघं टी आहे का, नाही. इथे आहे का दोघं टी, नाही. इथे दोघं टी आहे का, नाही. इथे आहे का दोघं टी, हो. इथे आहे का दोघं टी, हो. आणि इथे अँडचा रूल आहे तो. आर असतात तर एक जरी टी असता तरी टी लिहिलं असतं, एक जरी टी असता तर टी लिहिलं असतं, आणि एक जरी एफ असला तरी एफ येतो अँड मध्ये. म्हणजे दोघं टी असले तरच तो टी येतो. तर अशा प्रकारे आता हे बघा इथे मिक्स झालं, याला कॉन्टिजन्सी म्हणतात. मागच्या उदाहरणात सगळे एफ आले असतात कॉन्ट्रडिक्शन म्हणतात, सगळे टी आले असतात टॉटॉलॉजी म्हणतात. तर दोघं एक्झाम्पल आपण म्हटले की फक्त पी क्यू असतील आणि पी क्यू आर मध्ये पी क्यू आर एस 4 स्टेटमेंट नसतात, लक्षात घ्या. असले तर 2 किंवा 3च असतात, त्याच्यात 4 नसतात. टेबल बनवायचं आहे आणि तुम्हाला 4 स्टेटमेंट दिलं तर टेबल अजून मोठा होईल, तर ते देत नाही. फक्त पी क्यू आर किंवा पी क्यूच असतात, पी क्यू आर एस असं याच्यामध्ये नसतं. जर ट्रुथ टेबल विचारलं आहे तर त्याच्यामध्ये पी क्यू आर एस असं नाही राहणार. फक्त राहिलं तर पी क्यू आर पर्यंतच राहील. 3 स्टेटमेंट असतील किंवा 2च असतील. अशा प्रकारे 3 स्टेटमेंट जर असतील तर 8 रो येतील असं लक्षात घ्या. बाकी रूल सेम आहे. पुढच्या वेळी आपण परत ट्रुथ टेबलच तयार करणार आहोत, पण आधी सांगितल्याप्रमाणे हे सगळे टी येतील काही वेळेस तर त्याला टॉटॉलॉजी म्हणतात. तसे एक्झाम्पल बघू आपण. सगळे येतील काही वेळेस त्याला कॉन्ट्राडिक्शन म्हणू, आणि असं मिक्स आहे त्याला कॉम्पिटिशन म्हणू. म्हणजे पुढचा टाईप पण आपला होऊन गेलेला आहे तसा, पण ॲज अ प्रॅक्टिस पण होईल ट्रुथ टेबल काढायचे, आणि तो एक नवीन टाईप पण असेल तो आपण पुढच्या पिरियडला घेऊ. धन्यवाद.